फेलफूट काढायचं झालं म्हटलं चला टांबटीचा आहे ना प्रोफायलरचा अर्धा फुटा शिल्लकच होता. मग फेलफूट काढलं ना तर ना तुम्ही प्रोफायलर 5 ppm जी आहे किंवा वेलजो आणि 5 ppm जी आहे ना असा स्प्रे घेऊनच टाका. कारण आहे ना सध्या बादळ इतकं पडून राहिलं. आता वाजले किती माहिती का 8:30-9 वाजले, पण बादळ इतकं थाबा करून राहिलं ना काही मापच नाही. हे बा हाताला सुद्धा इतकं लागतं आणि वेळ किती झाला 8:30 वाजले तरी अशी परिस्थिती बरं का बादळाची. त्याच्यामुळे ना फेलफूट काढल्यानंतर आहे ना दाजीला म्हटलं तू हालून दाखव पावसासारखे थेंब पडून राहिले आणि ना आपल्या प्लॉटवर 15 ते 20 गड असतील तरच हा स्प्रे घ्या बरं का. नाही साधा कॉपरचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. तर जे हरी माऊली राम मध्ये दुपारी 1:30 वाजता दादाच फोन आला. ते म्हणे साहेब रेकन आयबूज घेऊन मग आपण दुकान वाढवलं ना अशा पद्धतीने बुलेटवर आहे ना मॅग्नेशियम सल्फेट आणि साहित्य घेऊन निघालच होतो. तेवढ्याच आपल्याला आहेर गावचे ना प्रगतशील शेतकरी आणि आपले फॉलोअर भेटले बरं का. तरी बरं लागलं. रासळ मामाची सायलीला गॅरेजवरून धावती भेट घेऊन आपण निघालो होतो मळ्याकडे. कारण ह्या वर्षी ना द्राक्ष शेती म्हणजे ना छाटून पाहणे ही सुद्धा जुगार झाली हो. मळ्यात पोहोचलोच होतो तर श्यामचं आणि रोशनचं आहे ना अशा पद्धतीनं पहिलीच ट्रिप आली होती. त्यांना म्हणलं फास्टमध्ये ना एवढी ट्रिप खाली करून घ्या. श्यामला म्हटलं तू चालतं आपल्याला जायचंय तिकडे एवढे औषध घेऊन आणि तिकडे ना औषध बनवून द्यायचंय. मग दादा 3 वाजले होते मग टेम्परेचर खाली झालं ना अशा पद्धतीने औषध बनवून दिलं. दाजी लोकायला म्हणलं बोळे बुडवायला अजिबात लाजू नका, एकदम चिळबिळीत काम झालं पाहिजे. खालच्या मळ्यामध्ये फेल काढायचं काम झालं होतं. मग इकडे संग्रामचं आहे ना अशा पद्धतीने रिवर्स घेऊनच पावडर चालू होतं बरं का. त्याला म्हटलं तू आहे ना असं आणूच नको, कारण इकडे आहे ना एकदम पाठर गाव तयार होईल. अजून ट्रॅक्टर जर बसला ना परत आपली हाऊसच होईल. रिवर्स ना हा स्प्रे मारून घेतला आणि कारसोलचा सार्थक आज छोटा फॉलोअर भेटायला आला होता.